मग राहणार कोण तिकडे? तेच तर सांगतो ना मी तेच सांगतोय. नाही, हे एवढं दूरदृष्टीने करतायत हे. मग काय झोपडपट्टी मुक्त म्हणजे अडाणी युक्त करतायत. जसं ते काँग्रेस मुक्त करणार होते तसं आता काँग्रेस युक्त भाजपा झाला. आणि दुसरं, आपल्या वचननाम्यामध्ये 3 महत्वाचे मुद्दे आहेत, बाकी आहेत ते सगळे आहे ना, वचनावं पण आणलंय. हा, त्यातलं आपण 5 वर्षामध्ये 1 लाख स्वस्त घरं देणार आहात असं पण आपलं त्याच्या आधी विकासावरती जे बोलायचं म्हणतायत, कोस्टल रोड आम्ही करून दाखवलं की नाही दाखवलं? दाखवला ना. शिवसेना प्रमुखांच्या नावाने एक धरण बांधून दाखवलं की नाही दाखवलं? 500 फुटापर्यंतचा मालमत्ता कर आम्ही रद्द करून दाखवलं की नाही दाखवला? BST सेवा सुद्धा आम्ही सुधारून दाखवली होती की नव्हती? जसं महेशजीने विचारलं, शाळा सुधारून दाखवल्या होत्या की नव्हत्या? आणि अनेक कामं जी आहेत, जसं अटल सेतू आहे, हा काँग्रेसच्या काळात सुरू झालेला त्याचा प्रकल्प पहिला आहे. नाही ना, पहिला गर्डर मी मुख्यमंत्री होतो तेव्हा, आणि मी ते काम बंद नाही किंवा पडलं. विलासराव देशमुखांच्या नावानं जो फ्रीवे आहे संपूर्ण, तो काँग्रेसच्या काळात निर्माण झालेला आहे. मेट्रोचं सुद्धा पायाभरणी ही मनमोहन सिंगांनी केलेली आहे. आर्थिक केंद्र मनमोहन सिंग देणार होते मुंबईला, जे यांनी गुजरातला नेलं. तर हे 1 लाख स्वस्त घर आहेत. तुम्ही घरकाम करणाऱ्या महिलांना 1,500 रुपये देणार आहात. मग ह्या तुमच्या लाडक्या बहिणींचीच योजना आहे. सरकार 1,500 देत आहे, आपण 1,500 देत आहे. पण बहिणीचे लाड आम्ही केले तर तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? नाही, आणि दुसरं आहे की मोकळ्या आणि मोक्याच्या ज्या जागा आहेत त्या बिल्डरांच्या घशात जाण्यापासून आपण रोखणार, अशी अनेक काम. त्याच्यावरती आता सरकारच्या पक्षाचं फार महत्वाचं म्हणणं आहे, केंद्रामध्ये आमची सत्ता आहे, महाराष्ट्रामध्ये आमची सत्ता आहे, राज्यकर्ते आम्ही आहोत, या योजनांची अंमलबजावणी आम्ही ह्यांना करू देणार नाही. तुम्ही हे आव्हान कसं स्वीकार? आडवे येऊन दाखवा. ही विकास कामं जर माझं तुम्ही आज त्यांना दाखवताय, आव्हान आहे, आमच्या या योजनेच्या आडवे येऊन तुम्ही दाखवाच. पण मला एक गोष्ट नाही कळली, जर समजा चांगल्या योजना असतील तर आमच्याकडे केंद्र आहे, आमच्याकडे राज्य, ही कुठची मस्ती? ही मस्तीच आहे ना. ही कुठची मस्ती? जर जसं समजा योजना चांगल्या असतील तर मला असं वाटतं त्या मिळून केल्या पाहिजेत. जसं आपलं एक फार महत्वाचं विधान मधल्या काळातलं आहे की भाजपला मोदीची आणि पैशाची मस्ती आली, हो, तर ही दिसते ना. नाही, ईव्हीएमची आणि त्यांच्याकडे मोदी आणि ईव्हीएम आहे. आहे. काय आहे हे सगळं? मी म्हटलं ना की हा एक